दिद्या चलय मा गेले सगळे लोक हे बघ बघ देव आधी दे चल ना सर्व मला टाचा दुखायला लागला कधी दे तेवढं कोयतं घे माहिती आहे पिरमीचं काय झालंय ग मागेले बी होय बाई 5 डबे डिस्काउंट भेटला ना 140 भेटले किती रुपयाला सगळे 450 ला 5-6 डबे छान आहेत तुझं छान आहेत पिठाचे डबे दिसायले तर बघून दे मला पण छोटे छोटे डबे छोटे आले आहेत अगं चांगले मोठे दिसायले मला ते साखरेच्या डब्याचे यायचे नाहीत का डबे ते दिसायला लागले तर बरं आहे की चांगले डबे आहेत मेशोवर काय बी मागवायली बघा माझी बहीण किती हुशार झाली हुशार झालीस आता दिदे पडले का काय माय खिशातलं तिथं दिदे मला नाही झालं आपल्याला आज म्हणून जायचं आता रिकाम बघा माय लेकरी कसा टाकलाय पसारा बघा मी दुपारी जेवण करायला नाही आले माय लेकरी हाताने जेवण केले तर घेऊ कसं टाकलंय सगळं ते भाऊ गेले बी का ग आव काय पडलाय अबे कुठं पडले बाबा भरण्या तर लयच भारी आले रेशी भरण्या काय ह्याच्या भरण्या बघू छान आहे बाई जे घ्यावा ते लय भारी येतं कधी ते हा मग बाई पण टाळी बघ आता त्या भावने ठुलं बघ कोयतं इथंच मा एक कोयतं हरपलं ग तिथे कुठं ऊसामध्ये राहिलं की इथं माणसाने वाड्यावाले आले होते घेऊन गेले कुणाचा ग कुठं सकाळी बाई मी तर ठेवू का ग मग घागरून मी तांबे असं झाकून हे राहू देऊ का असं ह्याच्यावर हात मोजे राहू देऊ का तिथे इथं नाही कशाला ग काय करायचे हात मोजे थांबाय मला घेऊ दे टोपलं उचलून गे चल बाय बाय काहीतरी भाजी आहे बाय वाटतं याच्यामध्ये खाली नाही याकडे वाटतं भाजी काय पडलं असेल का ग काय नाही पडलं काय माहिती बाई काय लक्ष केलं का नाही तर कालपासून डोक्याने ती परेशान आहे लय डोकं दुखायला लागले काय करावं डोक्याला फरकच पडा ना गेलाय 2-4 दिवसांनी दवाखान्यातच जाते दमाशिक सांगितलं एका बागादारानं चांगला दवाखाना आहे म्हणून इथं बेळ गावामध्ये तिथंच जाते आता दवाखान्यामध्ये त्याच्याकडून आणते चिठी लिहून सगळा ॲड्रेस लिहून आणते आणि जाते दवाखान्यात बया आलं बाय ट्रॅक्टर आमचं आम्हाला न्यायला चाललात आता आम्ही पण कोप्यावर चल की दिदे चल मध्ये बसल्यावर बघ मोबाईल चल माय पुढे बघून चल नमाज व्हायला लागली या 6:30 वाजून गेल्या आला तो आला ड्रायव्हरांना दमाशीस आय सोन्या तुला पैसे पाहिजेत की जाणू पोलिसची एंट्री काय आली की काय लेकरं ठुत नाहीत जवळ लगेच सगळे पैसे खलास एक जण नाही येतं मायापाशी एक जण आहे माया बहिणीकडं ते दोघं आहेत ते उगं दोघांनी असं उगं हेच केक करून टाकलं या पैशाला माझ्या रुपया जवळ ठेवत नाही तर रुपया नाही येते इकडं ही बी नसते जात तिकडं आणि ते बी नसतो येत इकडं ही बी नसते जात तिकडं अगं मायू लय टाचा दुखायला लागल्यात माझ्या काय करा त्या टाचाला त्यानं काढून चष्मा विभर डोळ्याला आहे काळे होईल डोळे माझे काळे होईल चष्म्या डॉक्टर साहेब सांगत तर चष्मा लावी जा मग डोकं दुखायचं नाही कायचं डोकं दुखायचं नाही काय नाही दुखायचं ते दुखत आहे डोकं उतर
भरले ड्रायव्हर आणणं तर आलं का ते तिथे सोन्याकडे पण तितकंच झाड दिसायला का तुला जाऊ की जाऊ काय माझ्या त्या लेकरला करावं मानास नुसतं नारळाचं पाणी प्यायला येतोय नुसतं झाडावर मला म्हणत आहे डोकं दुखत आहे तुझं तर प्याच आहे ना तू बी चांगला आहे पेलेली पी म्हणतोय मला पी नारळाचं पाणी मला नाही माहीत प्यायचं नारळाचं पाणी मला लई किसण्याची ती नारळाच्या पाण्यात नाही 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 उतरला ते येड्याने करते पाहिजे ऐकत नाही तर त्याला पैसे खायचे त्याला पैसे ₹100 मागितले काय काय आणचे काय आणचे काय आणचे ए सोन्या सोन्या एक डोक्याची गोळी घेऊन ये रे गावातून ऐकत नाही मला अरे बा गैरगिरपणा करायला लागलास तू मार खायचा या आव लयच मारीन पडूस तर खाली पडूस तर मारीन आगाव झालाय सोन्या मला वाटलं लय गरीब आहे काय की लय आगाव झालाय पण सोन्या मार खायला आलाय मार नाही ना आता लय दिवस झालं मार नाही रस्त्याला येऊच तरच इतका अंधार पडलाय आज आबाळ आलंय आबाळ आज संध्याकाळी हाय पाऊस येतोय आज संध्याकाळी पाऊस उपट्या लागतात बाबा डोळ्याला आमच्या किती आबाळ आलंय बघा हे काय करावं आता खूप तर केलेली आहे चांगली पण वरून सगळी गळती सगळे असे छिद्र झालेत खुर्पीला सवाळं सगळं फाटून गेले येऊ नाही माय पावसानं लई ताण येतोय पाऊस आला कुठं लेकर ठेवा कुठं आपण बसावा आम्हीचा पट्टा पडला आमचा बी पट्टा पडणार आहे आता 15 दिवसानं पट्टा पडणार आहे आमचा 20 दिवसानं पहिले पडकं तुटून गेलं प्रेम बी गेला बाई गावामध्ये कशाला ती ओम बी गेला गावात सोने बी गावात काय काम असते त्याची तिघाची